लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। बघा, आखाजी अक्षय तृतीयानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। आजपासूनच पैसे येणे सुरू झाले। लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3000 रुपये येणे सुरू। तर चेक करा, खातं चेक करा, कोणाकोणाला पैसे आले त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा। तर पैसे किती आले तुम्हाला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये। तर लाडक्या बहिणींनो, पैसे येणे सुरू झालेले आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले। काही बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत, काही बहिणींना अजून मिळालेले नाहीत। जरी तुम्हाला अजून पैसे मिळालेले नसतील तर नाही म्हणा, जरी मिळालेले असतील तर हो म्हणा। आणि तुमचा जिल्हा कुठला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्याबद्दल मला माहिती सांगा। जरी आले असतील तर खरोखर यस म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा। ज्यांना पैसे आले नसतील त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे। चला मग संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो बघा, 3000 रुपये सुरू लाडक्या बहिणींच्या खात्यात। सोबत लाडक्या बहिणींना आता आखाजी निमित्त अक्षय तृतीया निमित्त लाडक्या बहिणींना साडी मिळत आहे। साडी मिळत आहे। तसेच 15000 रुपये पण लाडक्या बहिणींना, 15000 रुपये लाडक्या बहिणींना। ओके, तसेच अजून 6000 रुपये देखील सुरू, 6000 रुपये देखील सुरू। तर 6000 रुपये कोणाला मिळत आहे, कसे मिळत आहे, हे पैसे कसे जमा होणार त्याबद्दल सांगतो। बघा, महत्त्वाची माहिती समजून घ्या। लाडक्या बहिणींना 3000 रुपये योजनेचे, त्यानंतर 6000 रुपये, 6000 रुपये साडी पण, आणि महत्त्वाचं म्हणजे साडी पण मिळणार आहे, आणि महत्त्वाचं 15000 रुपये। तर या अपडेट आहेत आजच्या सर्व अपडेट। बघा, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या। तर बहिणींनो, खातं चेक करा, मोबाईलचे मेसेज चेक करा। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा। परंतु बघा, इथे किंचित काही महिलांना पैसेने आजपासून सुरुवात झालेली आहे। आजपासून काही बहिणींना पैसेने सुरू झाले आहे। तुमच्या खात्यात जरी अजून 1 रुपया पण या महिन्याचा जमा झालेला नसेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्याचं उत्तर देखील तुम्हाला मिळणार आहे। आणि आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर आज किती वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अतिशय दमदार माहिती आलेली आहे, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा। आज तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहे, कोणत्या वेळेत जमा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु काही महिलांना पैसे सुरू झाले। भरपूर बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा 3000 रुपये 2 महिन्याचे। तर सर्व सांगतो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत पूर्ण बघा। आज आपण आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा। चला मग, ज्या पण अपडेट आहेत त्या सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। तर राज्यात सर्वात फेमस योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आणि हा जो महिना आहे या महिन्याचा हप्त्याला थोडा उशीर लागला, परंतु लाडक्या बहिणींना जास्त पैसे। ओके, 6000 रुपये कसे मिळणार, त्यानंतर 15000 रुपये कसे मिळत आहे लाडक्या बहिणींना, त्यानंतर साडी। तर या काही गिफ्ट आहेत लाडक्या बहिणींना आखाजी निमित्त, अक्षय तृतीया निमित्त। सर्व माहिती या संदर्भात आपण बघणार आहोत। बघा, ज्या बहिणी पात्र आहेत
फक्त त्याच पात्र लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत. आता काही बहिणींना जरी पैसे आले नाहीत तर मग काही बहिणी टेन्शन घेतील की आम्हाला पैसे का आले नाहीत. तर बघा बहिणींनो, तुमच्याजवळ जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही आशा सोडून द्या, कारण ज्यांच्याजवळ ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल त्यांचा जो काही हप्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तरी देखील तुमचा हप्ता बंद, तुम्ही अपात्र झालेले आहेत. ओके, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल ते बहिणी अपात्र झालेल्या आहेत. परंतु बाकी ज्या सर्व बहिणी आहेत, बाकी सर्व बहिणी पात्र आहेत, त्यांच्या खात्यात रेग्युलर हप्ते येत आहेत. ओके, चला आपण आता सर्व माहिती जाणून घेणार आहोत. आता आपण अतिशय दमदार अपडेट बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. जरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला नाही आजचा तर मग तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व अपडेट समजणार आहे. चला मग आता आपण सर्व माहिती, सर्व अपडेट जाणून घेऊया. चला आता मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो. चला तुम्हाला सर्व एक एक अपडेट मी सांगतो, एकदम सिंपल भाषेत, सोप्या भाषेत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, एक एक अपडेट तुम्हाला नीटपणे मी समजून सांगतो. ओके, तर बघा महत्त्वाचे अपडेट आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही सर्वांनी. तर आज रोजीच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणे सुरू, त्याबद्दल माहिती. तसेच 6,000 रुपये, 15,000 रुपये आणि साडी. ओके, एवढे गिफ्ट लाडक्या बहिणींना आकाजीनिमित्त, अक्षय तृतीयानिमित्त सरकार देत आहे. चला त्याबद्दल आता एक एक अपडेट मी तुम्हाला सांगतो. बघा, राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. मात्र होळी आणि गुढीपाडवा सण होऊन 1 महिना उलटून गेला तरीही दिंडोरी व पेठ तालुक्यातील लाभार्थ्यांच्या हाती अद्याप साड्या पोहोचल्या नव्हत्या. म्हणजे काही ठिकाणी, काही जिल्ह्यात, काही तालुक्यात आल्या होत्या, परंतु काही ठिकाणी साड्या देण्यात पण आल्या नव्हत्या. ओके, त्यामुळे ही योजना अक्षय तृतीयाला प्रत्यक्षात उतरणार आहे. राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साड्या वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली होती. दिंडोरी तालुक्यात 13,127 लाभार्थ्यांसाठी साड्या 8 एप्रिल रोजी तालुका गोदामात दाखल झाल्या. त्यापैकी 14 एप्रिलपर्यंत 173 स्वस्त धान्य दुकानापैकी 73 दुकानांमध्ये 6,095 साड्या वितरित करण्यात आल्या असून उर्वरित 100 दुकानांमध्ये साड्या पोहोचण्याचे काम सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी दिली. पेठ तालुक्यातील 10,782 लाभार्थ्यांसाठी 9 एप्रिल रोजी साड्यांचा साठा मिळाला आहे. सध्या स्वस्त धान्य दुकानापर्यंत साड्या पोहोचण्याचे काम सुरू असून लवकरच लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे वाटप होईल असे प्रशासनाने सांगितले. दरम्यान होळी सणासाठी जाहीर केलेली साडी वाटप योजना प्रत्यक्षात महिनाभर उशिराने राबवली जात असल्याने लाडक्या बहिणींना होळीऐवजी अक्षय तृतीयाला ही साडी मिळणार आहे. बघा, तर अक्षय तृतीयाला सर्व साड्या तुम्हाला मिळणार आहेत लाडक्या बहिणींना. ओके, तर त्याबद्दल ही अपडेट होती. चला पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणे सुरू, त्याबद्दल पण सांगतो. चला पुढे बघा आता. तर वणी येथे अंत्योदय योजनेचे 669 लाभार्थी आहेत. त्यापैकी 650 साड्या प्राप्त झाल्या आहेत. त्या लाभार्थ्यांना 21 तारखेपासून धान्याबरोबरच वितरित करण्यात येणार आहे. धान्याबरोबर आता साड्या देखील मिळणार आहे. कोणाला? अंत्योदय योजनेमध्ये जे आहेत त्यांनाच, अंत्योदय शिधापत्रक अंत्योदय योजनेत जे आहेत त्यांनाच या साड्या मिळणार आहेत. बरं, एवढं लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी सोन्याची वेळ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखीन मोठं गिफ्ट घेऊन आले आहे. आता त्याबद्दल काय मोठं गिफ्ट घेऊन आलेलं आहे, लाडकी बहिणींसाठी काय महत्त्वाचे अपडेट आहे
ते अपडेट पण आपण इथे समजून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी सोन्याची वेळ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखीन एक मोठं गिफ्ट घेऊन आलेलं आहे. एप्रिल आणि मे 2025 या दोन्ही महिन्याचे हप्ते थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, तेही एकदाच 3,000 रुपये. बघा, एकदाच तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील असं सांगितलं जात आहे आणि सुरुवात झालेली आहे. चेक करत राहा तुम्हाला किती पैसे आले, तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले, तुम्हाला मेसेज आला का चेक करा. ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा. आणि 1500 आले का 3,000 आले ते देखील सांगा. कारण अपडेट अशी मिळत आहे की लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र 3,000 रुपये अशी अपडेट येत आहे. बघा तुमच्या समोर आहे, हे बघा काय म्हटलेलं आहे. तर एप्रिल मे महिन्याचे 3,000 रुपये आनंद अक्षय तृतीयेला खात्यात येणार. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे थोडा उशिरा झाला, पण काळजी करू नका, कारण आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 3,000 रुपये एकदाच खात्यावर जमा होणार आहेत. तर बघितलं तुम्ही, एकदाच तुमच्या खात्यात 3,000 रुपये सरकारला टाकत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की तुमचं खातं चेक करा. खातं जरी चेक नाही पण केलं तर मेसेज चेक करा. मोबाईलवरती डायरेक्ट मेसेज येतो. जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात ना, तेव्हा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये सर्व दिलेलं असतं की पैसे जमा झालेत की नाही. तर त्यामुळे तुमच्या मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येस म्हणा, आले असतील तर पैसे. ओके, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण 2 महिन्याचे पैसे एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात. तर सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. त्यानंतर आता 6,000 रुपये कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल अपडेट समजून घेऊया. 15,000 रुपये लाडक्या बहिणींना कसे मिळणार आहेत त्याबद्दल आपण समजून घेऊया. साडीबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं आणि 3,000 रुपयेबद्दल पण सांगितलं. 3,000 रुपये तुमच्या खात्यात आता येणे सुरू झाले. मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. चला पुढील अपडेट समजून घ्या आता. चला, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी सांगितलं की लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. कोणत्या क्षणी खातं चेक करत राहा. जरी पैसे आले नसतील तर चेक करत राहा. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो. ओके, चला आता आपण समजून घेणार आहोत 15,000 रुपये कसे मिळणार. 15,000 रुपये, तर लाडक्या बहिणींना 15,000 रुपये. बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्ते आलेले आहेत. 9 हप्त्याचे 13,500 रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. आता हा 10वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळेल 1,500 रुपये. जरी आपण 10वा हप्ताच पकडला तर, जरी आपण 3,000 रुपये नाही पकडले, सपोज समजून घ्या या महिन्याचे 1,500 रुपये झाले लाडक्या बहिणींना, तर मग पैसे किती होतात बघा. 0,0,0,0 5 5 10, आच्याला 1 3 4 आणि 1 5 आणि हा 1, किती झाले 15,000 रुपये. बघा, तर 10 हप्ता मिळून लाडक्या बहिणींना 15,000 रुपये मिळतील. आता तुम्ही खातं चेक करा. तुम्हाला जरी 1,500 रुपये आले असतील तर यस म्हणा. 3,000 रुपये जरी आले असतील तर 3,000 रुपये सांगा. किती पैसे आले ते बघा. कारण इथे एकीकडे सांगितलं जात आहे की एप्रिल महिन्याचाच हप्ता मिळेल, दुसरीकडे सांगितलं जातं की दोन्ही हप्त्याचे पैसे येतील. आता ते खात्यावरती पैसे जमा होतील तेव्हाच समजेल. आता तुम्ही काही बहिणींना आता पैसे येणे सुरू होणार आहे आजपासून. तर खाते चेक करत राहा. फक्त कोणत्या क्षणी पैसे खात्यावरती तुमचे पडणार आहेत. ओके, मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल डायरेक्ट की पैसे किती जमा झाले, की 3,000 जमा झाले, की 1,500 रुपये जमा झाले, याबद्दल तुम्हाला डायरेक्ट मेसेज येणार आहे लाडक्या बहिणींनो. ओके, खातं चेक करत राहा त्यासाठी. तर बघा, 15,000 रुपये संदर्भात सांगितलं तुम्हाला मी. 15,000 रुपये संदर्भात 10 हप्ते पकडून लाडक्या बहिणींना 15,000 रुपये आतापर्यंत मिळाले आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. 3,000 रुपये संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली, बरोबर. 3,000 रुपये संदर्भात माहिती समजली. साडी संदर्भात अपडेट मी दिली. अत्योदय लाडक्या बहिणींना साडी गिफ्ट मिळणार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आखाजीनिमित्त. त्यानंतर आता आपण समजून घेणार आहोत 6,000 रुपये संदर्भात. 6,000 रुपये कोणाला मिळणार. हे जे 6,000 रुपये आहेत ना, हे PM किसान योजनेचे आहेत. PM किसान योजना आहे सुरू. तर PM किसान योजनेमार्फत वर्षाला 6,000 रुपये मिळतात. ही त्या संदर्भात अपडेट आहे. त्याचे हप्ते मागच्या वेळी जमा झालेले आहेत. पुढील हप्त्याचा वेट तुम्हाला सर्वांना लागलेला आहे. तर पुढील जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे त्याबद्दल तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी अपडेट देणार आहे 6,000 रुपये संदर्भात. ओके, तर ह्या होत्या महत्त्वाच्या अपडेट. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. लाडक्या बहिणींनो, खातं चेक करत राहा. मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे आता जमा केले जाणार आहेत. ओके,
ठीक आहे, ही संपूर्ण अपडेट तुम्हाला समजली. चला आजच्या ताज्या बातम्या आता आपण जाणून घेऊया. चला आजच्या ताज्या बातम्या आपण जाणून घेऊया आता. तर या संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितल्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली. तर बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे थोडं वाट बघा. ओके, थोडी वाट बघा, पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. ओके, चला आता ज्या काही या ताज्या बातम्या, त्या ताज्या बातम्या पण जाणून घ्या, कारण या कामाच्या बातम्या असतात, सर्वसामान्य जनतेसाठी माहिती असते. तर ही अपडेट देखील, या ताज्या बातम्या पण तुम्ही जाणून घेत चला. कारण तुम्ही काय करतात, तुमची अपडेट संपली तर मग तुम्ही व्हिडिओ कट करून टाकता. तसं करू नका, या अपडेट देखील तुमच्यासाठीच आहेत. समजून घ्या काय काय अपडेट आहेत. बघा, पहिली जी ताजी बातमी आहे, तर ती पहिली ताजी बातमी आपण इथे बघणार आहोत. खरीप पीक विम्यासाठी 2,10,000 शेतकरी पात्र. बघा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागच्या खरीप पीक विम्याची रक्कम मिळण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यापासून विम्याच्या रकमेचे वाटप होणार आहे. ओके, तर जिल्ह्यातील 2,10,663 शेतकऱ्यांनी ही भरपाई मिळणार असून एकूण 282 कोटी 20 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जिल्ह्यातील 7,33,953 शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. जिल्ह्यात उत्तरापाठोपाठ हस्त नक्षत्राच्या पडलेल्या मोठ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पिकाच्या नुकसान भरपाईसाठी सुमारे 1.25 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना नुकसानाची माहिती कळवली होती. तर बघा, ही होती पहिली अपडेट पीक विमा संदर्भात. तर बघा, जे काही 2,10,000 शेतकरी आहेत पात्र, अशा पात्र शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून विम्याचे जे काही रक्कम आहे ती वाटप केली जाणार आहे. आणि जिल्ह्यातील 2,10,663 शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार असून 282 कोटी रुपये 20 लाख इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे. ओके, तर ही होती पहिली पीक विमा संदर्भात सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी, ताजी बातमी. तर शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी होती. तर ही बातमी तुम्हाला समजली, सर्व या बातमी संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली. चला आता पुढील जी बातमी आहे महत्त्वाची, कामाची, तर ती बातमी आपण आता इथे समजून घेऊया. चला आता आपण बातमी नंबर 2 बघणार आहोत. अतिशय दमदार बातमी आहे बरं. ही बातमी तुम्ही लक्षपूर्वक ऐका, अतिशय दमदार बातमी आहे. बघा, आता ही बातमी तुम्ही समजून घ्या. कांद्याने केला वांदा, दर कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट. कांद्यासंदर्भात काय माहिती आहे बघा. बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे. कांद्याच्या निम्न दरामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा वांदा झाला आहे. नाशिक जिल्हा कांद्याची बाजारपेठ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. नाशिकमधील लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे. कांद्याचे सरासरी बाजारभाव 800 ते 1,000 रुपयापर्यंत खाली कोसळले आहे. वाढत्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. यंदा उन्हाळी कांद्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले आहेत. बघा, ही जी अपडेट होती तर कांद्यासंदर्भात अपडेट होती. कांद्याचे भाव कोसळलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट हे उभं आहे.
तर त्या संदर्भात ही अपडेट होती. तर बघा बाजारभाव 800 ते 1000 रुपयापर्यंत खाली कोसळले आहेत. त्यामुळे आता उन्हाळी कांद्यासमोर अनेक अडचणी समोर झाल्या आहेत. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे चला आता पुढील जी बातमी आहे ताजी बातमी, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील ताजी बातमी समजून घ्या आता बघा. चला पुढील बातमी समजून घ्या आता. बातमी नंबर 3, सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3. बघा CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज. केंद्र सरकार आणखीन 10 लाख घरांना देणार मंजुरी. बेघरांना मिळणार घर. बघा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. केंद्र सरकार आणखीन 10 लाख घरांना मंजुरी देणार आहे. त्यामुळे एक मिनटं हां बघा त्यामुळे राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ग्रामविकास विभागातर्फे पुण्यातील यशोदा येथे पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी फडणवीसांनी माहिती दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. त्यानंतर फडणवीस पुढे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेत मंजुरी मिळालेल्या घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा देण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व कार्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. राज्यातील 12,500 कार्यालयात या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले आहे. आता कामकाजात पारदर्शकता आणि विश्वासार्हता येणार आहे असे फडणवीस म्हणाले. बघा मुख्यमंत्री साहेबांनी ते अजून एक घोषणा केली. ती घोषणा म्हणजे बघा 10 लाख घरांना अजून त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे बेघरांना अजून घर मिळणार आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजनेत मंजुरी मिळालेल्या घरांना आता सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा दिली जाणार आहे. त्यानंतर 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व कार्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर बघा ही देखील सर्वात मोठी अपडेट होती. सर्वात मोठ्या ताज्या बातम्या आपण बघितल्या आहेत. सर्व ताज्या बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघितले. आता पुढील अपडेट समजून घ्या. तर आजच्या ज्या काही ताज्या बातम्या होत्या त्या ताज्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी दिली. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सर्व काही सांगितलं जातं. व्हिडिओ थोडा लांब होतो परंतु सर्व एक एक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात ते यायला पाहिजे. सर्व माहिती तुम्हाला समजायला पाहिजे. अशा सिंपल भाषेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये सर्व ताज्या बातम्या रोजच्या ताज्या बातम्या असो किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती असो सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती बघितली. लाडक्या बहिणींनो अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. मोबाईलचे मॅसेज चेक करत राहा. पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना साडी गिफ्ट मिळणार आहे. अंत्योदय योजनेमार्फत साडी मिळणार आहे आणि जी साडी आहे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. ओके. त्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3,000 रुपये लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे मिळतील असं देखील सांगितलं जात आहे. परंतु आता तुमच्या खात्यात पैसे आले का ते चेक करत राहा. पैसे जरी आले असेल तर हो म्हणा. कमेंट बॉक्समध्ये जर नाही आले असेल तर नाही म्हणा. ओके. तर त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. चला त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती दिली. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला ते सर्व काही सांगितलं. त्यानंतर आपण आजच्या ताज्या बातम्या बघितल्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर सर्व माहिती तुम्हाला सांगितलीच मी. त्यानंतर आजच्या ज्या काही ताज्या बातम्या होत्या
त्या ताज्या बातम्या पण आपण बघितल्या. त्यामध्ये पहिली बातमी आपण बघितली, खरीप पीक विम्यासाठी 2,10,000 शेतकरी पात्र. त्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. त्यानंतर आपण कांद्याने केला वांदा, दर कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट. ही बातमी बघितली. ही बातमी तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितली. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली गुड न्यूज, केंद्र सरकार आणखीन 10 लाख घरांना देणार मंजुरी, बेघरांना घर मिळणार. याबद्दल पण आपण माहिती बघितली. तर आजच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या, कामाच्या बातम्या होत्या, त्या बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. ओके, ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नाही, त्यामुळे लाईक करा. अजून तुम्ही लाईकच केला नाही बाकीच्यांनी, लाईक करा बरं पटापट व्हिडिओला. हां, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला. तुम्हाला काही विचारायचं असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. 100% त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देतो. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. ओके, चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ताज्या बातम्यांमध्ये, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.